नमस्ते भारत, नमस्ते किसान। मैं राज कपूर किसान फिर से किसान कार्यशाला प्लेटफॉर्म पे। अभी हम लोग जो है काकनपाड़ा से आगे विजिट पे आए हुए हैं और किसान काफ़ी मेहनत कर रहा है। किसानों की मेहनत किसान कार्यशाला के गाइडलाइन में सार्थक सिद्ध होते दिख रही है। आइए किसान से समझते हैं कहाँ पे हैं। गणेश भाई राम राम। राम 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 भैया। हम लोग कहाँ पे हैं, किनका प्लॉट है? आपका नाम एड्रेस बताइए। संदीप पाटिल, संदीप पाटिल, राणा पिंपरी जनपुर, तालुका अकोट, जिला अकोला। अभी इसमें जो है क्या समस्या जा रही है? समस्या तो अभी कुछ नहीं आ रही। अभी ये बताए गणेश भाऊ ने कि ये जो झाड़ हमने बांधा है तो ज़्यादा बेंड होगा। हाँ, तो ये नहीं इतने लोग हैं तो सभी लोग देखने आए हैं तो क्वेश्चन तो बहुत सारा होगा सबके दिमाग में। ये प्लाट में तो अभी कुछ समस्या नहीं आई। हाँ, ठीक है, प्लाटों में आई, रुपया बहुत आया। और जो अभी समझो जो रात गिरती वो भी कम गिरती। क्यों ऐसा? अभी कितने दिनों से जो है आप केले की खेती कर रहे हो? मैं तो अभी 2 साल से ही कर रहा। और यहाँ पुराने लोग जो होंगे वो 30-40 साल हो गए। 40 साल हो गए। तो हर साल जो है हम क्या सीख रहे हैं कि समस्या जा रही है और हम उसको फिर रिपीट कर रहे हैं, उसमें सुधार क्यों नहीं हो रहा है? अभी तक तो कुछ नहीं सीखा, लेकिन गणेश भाऊ के गाइडलाइन से ये साल में मैं सीख गया। बाकी भी काश्तकार अभी देख रहे कि अभी ये करना चाहते। अभी ये तो पहले से ही समझो पारंपरिक ही चालू है। नहीं, पारंपरिक चालू है लेकिन उसमें सुधार नहीं दिख रहा है। जैसे आपने अभी बोला कि कई प्लॉटों में समस्या जा रही है, तो केवल एक प्लॉट अच्छा होने से नहीं है। हमारे सभी प्लॉट जब अच्छा नहीं होंगे, कहीं से भी आप पौधे लेते हो तो उसमें गाइडलाइन क्या दिया जाता है आपको? गाइडलाइन तो कुछ नहीं दिया जाता, ऐसी एक पर्ची दी जाती है, तुम्हारा देख लो। तो उससे आपका समाधान तो नहीं हो रहा है। नहीं, तो हमें किस रास्ते जाना चाहिए वो हमें चूज करना है। और कौन गाइडलाइन दे रहा है, अच्छा गाइडलाइन दे रहा है या कुछ जो है अपना प्रोडक्ट बेच के जा रहा है, उस पे जो है चर्चा होनी चाहिए। और क्वालिटी प्रोडक्ट जो है यहाँ बनना चाहिए। जैसा मैं देख पा रहा हूँ केले की खेती यहाँ बहुत ज्यादा है, तो यहाँ एक्सपोर्टर जो है बैठना चाहिए। क्या एक्सपोर्टर इधर बैठ रहे हैं? नहीं, चलता ही नहीं माल। नहीं, क्यों नहीं चलता? वही तो इसीलिए तो हम लोग आए हैं कि क्यों नहीं चलता। इतने केले की खेती दिख रही है, एक्सपोर्टर इधर नहीं बैठ पा रहा है, मतलब हम में कहीं ना कहीं कमी है। नहीं, एक्सपोर्टर का और एक कहना है कि यहाँ से जो पोर्ट है, मतलब जो बंदरगाह है, वो भी दूर है, इसके कारण भी एक्सपोर्टर हमारे यहाँ नहीं आता है। ऐसा किसने बोल दिया? नहीं, ऐसा कहना है उनका। नहीं, कहना है क्वालिटी हम नहीं दे पा रहे हैं। नहीं, क्वालिटी ऐसी नहीं है कि क्वालिटी नहीं बना रहे हैं, क्वालिटी भी बना रहे हैं। मार्च महीने में हमारे यहाँ जो क्वालिटी रहती है वो 1 नंबर क्वालिटी रहती है। मतलब जहाँ सांगली सातारा जहाँ रहती है जैसी, वैसी हमारे यहाँ मार्च महीने में अप्रैल में मई में वही क्वालिटी रहती है। और जो रास है, वादा है, वो भी उसी क्वालिटी का रहता है। लेकिन उनका कहना है कि जैसा माल वो मिलना चाहिए, तो हमारे यहाँ उस टाइप का व्यापारी भी नहीं है कि वो सेल कर दे। नहीं, हम अगर माल बनाएंगे ना तो व्यापारी आएंगे, क्योंकि आज के डेट में माल है ही नहीं क्वालिटी वाला कहीं भी। दूसरी एक बात की, जैसा हमारा जहाँ वहाँ पे जो प्रचार माध्यम है कि माल का, वहाँ पे जो व्यापारी है वो भी वो सेल करते हैं उस टाइप से। और हमारे यहाँ वो मतलब उसका मार्केटिंग भी नहीं है इतना कि बनाना का। हम सिर्फ मैन्युफैक्चर कर रहे हैं। इतने लोग मैन्युफैक्चरिंग कर रहे हैं, तो एक व्यक्ति जो है आप जैसे जो है आगे आ रहे हो, तो आपको आगे बढ़ना चाहिए। और सभी किसानों से चर्चा करके क्वालिटी प्रोडक्ट बनाने में बात करनी चाहिए। और क्वालिटी प्रोडक्ट बनाएंगे तो ऐसा नहीं है कि व्यापारी नहीं आए। सिर्फ हम अभी ये मतलब हमारा वो डाउनफॉल है कि हम सिर्फ मैन्युफैक्चर कर रहे हैं, हम मार्केटिंग नहीं कर रहे। वही हमारा सबसे बड़ा डाउनफॉल है। नहीं, तो आपको आगे बढ़ना चाहिए। और जो भी आपको समस्या जा रही है कहीं भी किसी भी प्लॉट में, सब प्लॉट एक जैसा बनना चाहिए।
तो उसके लिए जो है गणेश भाई से जो भी क्वेश्चन करना है आपको अभी कर सकते हैं। है कि नहीं का क्वेश्चन? क्वेश्चन तो बहुत सारे हैं। हाँ बताओ। जैसा हमारे यहाँ पे जो है करप्या का प्रभाव बहुत ज्यादा है। दूसरी बात हमारे यहाँ मतलब बहुत सारे किसानों का ऐसा कहना रहता है कि पत्ती काटने से झाड़ की क्वालिटी बनती है, तो वो भी आप समझा दीजिए कि ज्यादा फसल की पत्ती काटने से क्या होता है और करप्या क्यों आता है, ऐसी बहुत सी चीजें वो बता दीजिए। नहीं, आप क्वेश्चन करो, वो जवाब एक एक करके देंगे। करप्या का बता दीजिए कि पत्ती काटना चाहिए या नहीं काटना चाहिए और करप्या क्यों आता है। ये जो चीजें है ना, ये बहुत छोटी और नॉर्मल चीजें हैं। आप जो मुझे पूछ रहे हो, ये सर्वसामान्य क्वेश्चन है। और ये आपके आंखों के सामने ही होता है। जिनके ग्राफ कम है, जिनके पास, जैसे आज आप तो भी 5x6 और 5.5x5 पे गए हुए हैं, कुछ प्लॉट आपके तरफ कम ग्राफ वाले भी है क्या, 4.5x4.5, तो उसमें आज क्या मतलब क्वालिटी कैसी है? यहाँ तक पत्ते खराब हो गए हैं कि यहाँ तक ऊपर तक? बराबर। तो मेन है कि केले के पौधे को जो जगह चाहिए, जो ग्राफ चाहिए, कम से कम 35 स्क्वायर फीट का ग्राफ, वो हम क्या दे रहे हैं, पहला क्वेश्चन। क्योंकि कोई भी चीज के लिए पहले तो मैं केला लगा रहा हूँ, तो केले के लिए क्या ग्राउंड लेवल पे काम करना पड़ेगा, ये हमें पता होना चाहिए। नहीं तो पता चलता है कि कपास लगाने वाला था, इस साल ठीक ठाक पानी हुआ है और 2 पैसे जेब में आ गए हैं, तो मैं केला लगा लेता हूँ, ये भी होता है। या फिर केले के लिए काम किया, पानी नहीं आएगा, भाव नहीं मिल रहा है मई में, तो फिर मैं कपास बो देता हूँ। हमें एक सेगमेंट में जाना पड़ेगा, और एक गांव में अगर हम लोग 10 किसान हैं, तो एक जगह पे इकट्ठा बैठ के वन टाइमिंग केला प्लांटेशन करना पड़ेगा। वन टाइमिंग मीन्स कि एक हफ्ते में कम से कम वो केला प्लांटेशन अगर हो, उसी तरह से गाड़ियों का भरना और यहाँ से व्यापारियों को बुलाना, वो चीज। दूसरा, आने वाली जो बीमारियां है, ये बीमारियां जब तक आप ग्राफ चेंज नहीं करते हो, तब तक 100% यहाँ पर ही टिकी रहेगी। भले ही 4 साल पानी नहीं था, 5वें साल के लिए आपने आज कर ली है, तो भी वही समस्या आ रही है। आज के 5 साल पहले थी, वो कम्प्लीटली हमने मतलब हम शुरुआत से ही पूछ रहे आपको, क्योंकि सब यहाँ तक तो हम खड़ी कर देते, उसके बाद में समस्या आती है करप्या की, उसके बाद में बहुत सारी समस्या। मैं वही बोल रहा हूँ आपको, मैं वही समझा रहा हूँ, आप समझो तो सही कि मैं मेन जड़ कहाँ बता रहा हूँ, कि लगाने की जो थीम है वो अगर चेंज करो, 5x5 के आगे जाओ या 6x5 के आगे जाओ, बराबर है कि नहीं, तो आपको ये समस्याएं बहुत कम रियर मिलेगी। अगर आप ग्राफ ही नहीं चेंज करोगे और 5x5 में ही पूछोगे, ग्राफ होने के बाद भी है ना हमारे पास। कितना ग्राफ है? 6x6 वाला है, 6x5 वाला है, 4x6 वाला है। हमारे यहाँ 4.5x5 थी पहले। मेन मुद्दा सांगतो, 90% आमच्या गावात किडी लावगडवाले माणसं आहेत आणि 90%. त्याच्यामुळे टायमिंग सेम आहे आपला. टायमिंग एका महिन्याच्या आत आहे, 15 दिवस जास्तीत जास्त, एखादा म्हणजे असेल तर 1 महिना जास्तीत जास्त. मेन मुद्दा की गाईडलाईन्स कोणीच नाही. आमच्या गावात सदन कास्तकार म्हणून ओळखले जाते. किडीसाठी आम्ही एखाद्या वर्षाची 1 व्हायला काम, मेहनतसाठी यानं जर 10 पोटी टाकत असेल तर समोर 11 टाकेल. हे गडबड आहे. हे तुम्हाला रिअल सांगू राहिलो, रिअल सांगू राहिलो तुम्हाला. मार्गदर्शन कोणाचंच नाही, पाहिजे ते भेटून नाही राहिलं. हा विषय चालू आहे. त्याच्यामुळे काय हो राहिलं की खर्च भरपूर, उत्पन्न कमी. आजपर्यंत आम्ही आमच्या गावात 90% मध्ये भीम प्लस नावाची किडी आहे, ते कॅडिलाची किडी चालू आहे. कोणत्याही कंपनीचं नाव काही घेऊ नका. ऍक्च्युअल कंपन्या ज्या बी काही रोपं देतात, किंवा मी आजपर्यंत कमीत कमी 50 टिश्यू कल्चर कंपन्या आहेत, ज्या की वरच्या लेवलला, जे ग्राउंड लेवलला, जे वरती काम करतात टिश्यू कल्चरला, त्यांच्याशी मी कनेक्टिव्हिटीमध्ये आहे. आपण शेतकरी म्हणून शेतकऱ्याचे मुलं खाली ग्राउंड लेवलला आपण काय करतो आहे, मग त्या टायमाला त्यावेळेस लक्षात घेतलं पाहिजे की मी काय लावलं पाहिजे. ते काही आपल्या दारात येत नाहीये की तू माझंच रोप घे. बरोबर. पहिली गाठ ही आहे माझी. कोणी तुमच्या दारी असं येऊन टाकून जात नाहीये की तू माझंच ला आहे. कोणी कंपनी तुमच्या घरापाशी टाकून जाणारी जबरदस्ती. पण त्यांचे नावं का घ्यायचे आपण? आपल्याला कळालं पाहिजे की मी माझ्या शेतामध्ये कोणती किडी लावायला पाहिजे. मी कंद लावायला पाहिजे तर कुठला लावला पाहिजे, रोपं लावली गेली पाहिजे तर कुठली लावली पाहिजे. आता हा झाला फार दूरचा प्रश्न. पण त्याच्या अगोदर आपण केळी लावतो आहे का ह्या वर्षी, मग ती केळी लावत असताना माझा ग्राफ काय असला पाहिजे. माझी शेती पांडीवर आहे का नाल्याकाठी आहे का त्या तरोड्यामध्ये आहे. जमिनीचे पोत वेगवेगळे आहेत. 10 शेतकऱ्यांच्या जमिनीचे पोत वेगवेगळे आहेत. म्हणून प्रत्येकाला एक सारखं गाईडलाईन वाढून चालणार नाही.
आता तुमच्या इथं भरपूर लोक व्हिडिओ काढून बी जातील, पण वर्षभर ज्या व्यक्तीने सांभाळलं, ज्या व्यक्तीने वेळोवेळी गाईडलाईन दिली, कुठे गेले? अनंत भाऊ. बरोबर. ह्या व्यक्तीने ज्यांच्याकडून गाईडलाईन घेतली, आता तुमच्या समोर आहे की ह्या प्लॉट वरती तुम्ही म्हणता की एक्सलंट प्लॉट आहे, म्हणजे व्यवस्थित प्लॉट आहे. एक्सलंट नाही म्हणता येणार, व्यवस्थित आहे बाबा, यांना चरका करपा बी कमी आला, सगळ्या गोष्टी चांगल्या आल्या. आता तुम्ही म्हणता की बाबा 6x6 बी आहे, 36 स्क्वेअर फुटाचा ग्राफ आला, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यात बी प्रॉब्लेम आहेत, पण याच्यामध्ये पाहिजे तेवढे नाही आहेत. मग का नाही आहेत? तर वेळेच्या आधी नियोजन केलं गेलेलं आहे, त्यात पण चुका आहेत. आता ह्या चुका मी नाही लक्षात आणून देऊ शकत, पण आपण पुढच्या वेळेस ह्या बी चुका होऊ देणार नाही. कारण मी आल्यानंतर जे लक्षात आलं तर ह्या बी चुका नको व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक वर्षी येणारं वातावरण हे सारखं नसते. बरोबर. आपण वातावरणानुसार चेंज झाले पाहिजे. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आता जर थंडी पडते 15 दिवसापासून, तर ह्या येणाऱ्या थंडीचा आजच्या 25 दिवसानंतर काय परिणाम होणार आहे. थंडीचा परिणाम लगेच येत नाही. आज पडलेल्या धोधो पावसाचा परिणाम आज दिसत नाही, तो 1 महिन्याने दिसतो. मग 1 महिन्यानंतर पाऊस गेलेला असतो, ऊन पडलेलं असतं, त्या टायमाला पानं पिवळे पडतात, शेंगदार पोंगा आज जातो, त्या टायमाला आपल्याला वाटतं की आपण ॲग्रोनॉमिस्टकडे गेले पाहिजे. माझं आधीपासूनच रिशेड्यूल असतं की आता पाऊस पडलेला आहे बाबा, याला ब्लिचिंग पावडर करून ठेवा, करपा चरका येणार आहे, तुम्ही हा स्प्रे घेऊन ठेवा. तर प्रायमरी का झालं पाहिजे की ते येण्याआधी ते दिसत नाहीये, पण ते आहे अवस्थेमध्ये, त्याला त्याच टायमाला मारून टाका. प्रिकॉशन इज बेटर दॅन प्रिव्हेन्शन. हा. दुसरं, आपल्याकडच्या केळी लागवडी ज्या आहेत, आता लगभग मी ज्या बघितलेल्या जमिनी ह्या काळ्या भोर आहेत, काळ्या जमिनी आहेत, यांना डबल लॅटरलचा केळीला उपयोग होणं फार महत्वाचा आहे. कारण केळी हे कंदवर्गीय पीक आहे, आणि कंदवर्गीय पीक असल्या कारणाने त्याला चारही बाजूने मुळं असतात, म्हणून न्यूट्रिशन दोघं बाजूने गेन झाला पाहिजे आणि पाण्याचं प्रबंधन व्यवस्थित झालं पाहिजे. मग काही ठिकाणी भुरांच्या जमिनी असतील तिथं मोठा ग्राफ सुद्धा तुम्ही घेऊ शकता, 7x5. जिथं काळ्या जमिनी आहेत तिथं 6x5 वरती केळ्या करा, डबल लॅटरल. 2 लिटर डिस्चार्ज करा, म्हणजे जे 4 लिटर एका बाजूने पाणी टाकताय तेच दोघी बाजूने 2 लिटर तुम्ही केलं 1.25 फुटावरती. आणि पाण्याचं जर नियोजन केलं तर 90% केळीमध्ये जो साठा बनतो तो पाण्यापासूनच बनतो. न्यूट्रिशन वरती लक्ष हे कमी गेलं पाहिजे. यावर साहेब आता डोस कोणता टाका समजा येईल आले डोसवर पुढचं काय सांग आलं का लक्षात? शेतकरी एकच गोष्ट आहे की फक्त काय टाकायचं ते सांगायचं नाही या अवस्थेत. मी तेच सांगतोय तुम्हाला. अजून पाण्याचं मी एवढं मोठं 90% महत्व सांगताय ते पाणी विचारून घेत नाहीये. ते म्हणताय डोस काय टाकू, पाणी किती कोणत्या वेळेला कसं दिलं गेलं पाहिजे ह्या प्रश्न आला पाहिजे. आपण सगळी मेहनत जे करतो ना ती फक्त आणि फक्त फर्टिलायझर वरती करतो. पुण्या सीझन मध्ये कसं पाणी द्यायचं हा तेच सांगतो मी तुम्हाला. झाडाची जी अवस्था आहे या पानावरती आहे. केळी ही सगळी पानांचा ढाचा आहे. जून जुलै मध्ये केळी लागली की 27 ते 28 पान आलं की तुमचा केळीचा घड बाहेर येतो. तीच जर का केळीने शॉक घेतला किंवा थांबली तर 2-4 पानं आणखी शिवाय काढते. म्हणजे 33 ते 34व्या दिवशी पान आलं की मग ते केळी घड फेकतं. बरोबर. असं शाश्वत सत्य नाहीये की केळीने 27व्या पानानंतरच घड बाहेर फेकलेला आहे. कारण मी गुजरात पण फिरतो आहे, युपी पण फिरून झालेला आहे, तुमचा आंध्रा पण फिरून झालेला आहे. आता लगेच तुमच्याकडून गेला की मी छत्तीसगडला बी राहील. प्रत्येक ठिकाणचं वातावरण, मातीचा पोत, काम करण्याची पद्धत ह्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत. आणि आपल्या वातावरणात समजा केळीला जगण्यासाठी त्यावेळेस किती पानं पाहिजे? आपल्याकडे टाइम ड्युरेशन आहे. तुमच्या जून जुलैला जर तुमची केळी लागवड झाली तर तुम्ही 7व्या महिन्यापर्यंत जातात. बरोबर. जो की आज काळ आलेला आहे. 30 केळी जर तुमची फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये जर लागली फुल होण्याच्या काळात तर तोच तुमचा 6.25 ते 6.5व्या महिन्यातच बाहेर बंच फेकून देतो. पण तो बंच पुअर असतो. हा 6.5 7.5 महिन्याचा बंच जो असतो तो टाईट असतो, मोठा असतो, वाधा बी चांगला येतो. बरोबर. कारण का की बेड रेस्ट जास्त होतो, आतमध्ये साठा मोठा होतो, म्हणून येणारा गळा मोठा दिसतो. असं होतं ना. केळी हे सन लिव्हिंग क्रॉप आहे. जेवढा सूर्याचा ताप त्याला मिळेल तेवढ्या लवकर पटपट पडते. जेवढा सूर्यप्रकाश कमी पडेल तेवढ्या कमी प्रकाशामध्ये जास्त वेळामध्ये वेळ घेऊन कमी पानं देते.
म्हणजे जर तुमचं केळीला काय पाहिजे 80 ह्युमिडिटी आणि 28 ते 32 डिग्री टेम्परेचर, तरच तुमच्या ॲग्रोनॉमिस्टला किंवा इथं कुठेही विचारलं तर तो म्हणेल की तुम्ही केळी करा. पण आपण अशा विपरीत परिस्थिती आहे की आजच्या 10 दिवसापासून वातावरण 15 ते 10 पर्यंत जात आहे, 5 पर्यंत बी गेलं. आता लगेच तुमचे 15 दिवसानंतर असं वातावरण येऊन जाईल की 40 टेकायला करेल. बरोबर. आता ह्या आपल्याकडे वातावरण स्टेबल नाही आहे, हे वरती खाली अपडाऊन होतं. त्याच्यामुळे आपल्या क्षेत्रामध्ये आता बघा या गेल्या 5-6 दिवसामध्ये झाड माणसं बी आजारी पडायला लागली. सर्दी, परस, खोकला, आपण हिवताप म्हणतो, हे व्हायला लागलं की नाही. तसं झाडांवरती बी याची विपरीत परिस्थिती येते. आता जर 27 पानांचं जर झाड आहे आणि त्याला वेन झालेली आहे, तर मेन मुद्दा की पाणी किती दिलं पाहिजे. मग जर तुमचं 28 ते 32 डिग्री जर टेम्परेचर आहे तर एका पानाला 1 लिटर पाणी. किती? 1 लिटर. एका पानाला 1 लिटर पाणी. पण आज मला सांगा की आज टेम्परेचर किती आहे? प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे. आज टेम्परेचर किती ते किती झालं? 32 ते 33. पूर्ण सकाळपासून आतापर्यंत मेंटेन किती राहिलं? 32 पर्यंत राहिलं. 10-12 रात्रीचा आणि हा रेशो पूर्ण जो धरून किती राहिलं? पूर्ण 24 तासाचा मी शेड्यूल देतोय तुम्हाला, हा दिवसाचा नाही. तर दिवसाच्या शेड्यूल नुसार आपण, कारण एक दिवसाचा टाइम ड्युरेशन पकडतो आपण केळीला, तर एका दिवसाला 28 ते 32 डिग्रीचं जर टेम्परेचर राहिलं म्हणजे इकडे 28च्या खाली गेलं नाही आणि इकडे 32च्या वरती गेलं नाही, तर असं आहे का? रात्री आपल्याकडचं टेम्परेचर तुमचं 10 आहे, दिवसाचं टेम्परेचर तुमचं 30-32 असू शकतं, मग त्याला नाही 28 ते 32. मग आता तुम्ही म्हणाल की हे टेम्परेचर आणायचं कुठून? वॉटर लेवल मॅनेज करून. म्हणजे चारही बाजूला आपण जर का केळी लागवड केलेल्या आहेत तर मग चारही बाजूला आपल्याला गन्ना घास लावायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून गरम हवा आली तर ते आत नको घुसायला पाहिजे, थंडी हवा आली तर ते आत नको घुसायला पाहिजे. तर ह्युमिडिटी पण मेंटेन राहील आणि टेम्परेचर सुद्धा मेंटेन राहील. 28 ते 32 डिग्री टेम्परेचरला 1 लिटर पाणी. मग 27 पान आहेत तर किती पाणी दिलं गेलं पाहिजे? 27 लिटर. मग आता तुम्ही म्हणणार 4 लिटरचं डिस्चार्ज आहे, मग किती घंटे पाणी चालवायला पाहिजे? 1 घंटा नहीं करो, बताओ आप लोग अभी किसान हो तो आपको मैंने बता दिया कि 4 लीटर डिस्चार्ज है, ये पत्ते को 1 लिटर पानी लगता है. एका पानाले 1 लिटर म्हणून राहिले ते 4 तास. मग 27 पानायला किती उरालं? मग किती तास लागू राहिले? 4 लिटरचा डिस्चार्ज ना 1 तास लागेल. पण 1 तास पाणी ते भाऊला पुढे घ्या याला. काय म्हणताय तुम्ही? 4 तास पाणी दिलं केळी पडून देईन असं म्हणतो. तर तुम्ही हिशोब करा ना, मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगतो. हे कॅल्क्युलेशन जर आलं नाही ना दादा, हे असंच होते, 2 जण साईडला निघून जातात तिकडे, पूर्ण अर्धा पुरं पिक्चर पाहता ना तर येणच समजत नाही त्यांना की काय. सांगा ना, मग तुम्ही सांगा ना. मग तेच आहे की हिशोब चालू आहे तेवढ्या एवढं तुम्ही सांगता की याच्या हिशोबानं जर केलं तर केळीच पडते. मी तुम्हाला याच्यासाठी सांगायला आलेला आहे. मला काही फायदा आहे का या गोष्टी? तुम्हाला पाणी समजवत आहे, पाणी समजवत आहे. मेन गोष्ट जे आहे, जे जडीला तुम्हाला सांगतो आहे की तुम्हाला आजपर्यंत हे माहिती नाही की एका झाडाजवळ किती ड्रिपर आपण मेंटेन करतो, म्हणजे किती ड्रिपरचं पाणी आपण घेतो. 2 ड्रिपरचं येते, 3 ड्रिपरचं पाणी आपण एका झाडाजवळून घेतो ह्या अवस्थेमध्ये. आणि 4 लिटर जर डिस्चार्ज आहे तर 4 त्रिक 12 लिटर एका तासाला पाणी पडतं आहे तुमच्या. आता मी 27 पानं जर तुम्हाला सांगितली तर किती वेळात पाणी होतं त्याचं कम्प्लीट? 2-2.5 तास. 2-2.5 तासात होऊन जाईल. आता हा झाला 28 ते 32 डिग्री टेम्परेचरचा हिशोब. आता 28 ते 32 डिग्री टेम्परेचर आहे का? नाही, सध्या नाही. बरोबर. मग जर 28, आता हे प्रश्न कसे आले पाहिजे चटकन तुम्हाला बघा, दुसरीकडे नका जाऊ साहेब. मग आता 28-32 नाही, आता इकडे 15 जात आहे, मग तुम्ही तिकडे 32च्या पुढे गेलं की किती प्लस केलं पाहिजे आणि इकडे मायनस गेले की किती मायनस केलं पाहिजे, याच्यावरती डोकं चालवा. मग 28च्या जर खाली जात आहेत, जर 15 आहे तर प्रत्येक 4° डिग्रीला 0.5% कमी करायचं 1 तासाला जवळपास. आणि इकडे 32 डिग्रीच्या पुढे गेलं की 0.25 प्लस करायचं. बरोबर. म्हणजे 1.25 लिटर, 1.5 लिटर, 1.25 लिटर आणि 2 लिटर. मग जर आपल्याकडे 32 ते 36 जर टेम्परेचर कम्प्लीट राहिलं मार्च मध्ये राहतं ना, पण त्या टायमाला तुमचं 1.25 लिटर एका पानाला, म्हणजे 27 पानांना किती झालं?
27 मल्टिप्लिकेशन बाय 1.25 म्हणजे 2.3 तास. बरोबर. मग त्या टायमाला तुमच्या ड्रिपर मधून तेवढा वेळ पाणी पडून ते बंद झालं पाहिजे. 40 झाला तर पुरेपुरे 3-3.25 म्हणजे वॉटर मॅनेजमेंटचा रोल असा जर ठेवला. आता आपल्याकडे होतं काय लगभग आपल्याकडे काय आहे शेतकऱ्यांच्या. आपण समजा आता यावेळेस किती द्यायला पाहिजे साहेब. आता ह्या टायमाला आता जी अवस्था आहे आपण 15 मायनस कडे चाललो आहे 28 पासून. तर मायनस मध्ये जर गेले तर तुमचं एका पानाला अर्धा लिटर पाणी. मग 27 पानांना किती आलं. 14 लिटर पाणी जर सोडलं तर हे जे आहे वल हे बस एक इंच राहील. समजा 1 इंच एवढी वल राहील. पण हे इकडे जे हे उलटे वावर उरलं म्हणजे ह्या मुळ्या तुटतात. बरोबर. बेगा पडतात. आता याच्यासाठी होतं काय. आता हेच प्रश्न निघून आले पाहिजे असे. का बरं ह्या काळ्यावर ज्या जमिनी आहेत तर ह्या जमिनीमध्ये जर दोघी बाजूने जर तुम्ही पाणी दिलं. आपण पाणी कसं देतोय मी सांगतो. आता आज एक दिवस लाईट आली का. आता ते तुमच्या बी चुक्या नाही आहेत. कारण आपण ह्या लाईटमुळे म्हणा किंवा आपण मॅनेजमेंट करू शकत नाही म्हणून. कारण मी एक शेतकरीच आहे. 8 घंटे लाईट आली आहे का. मग एक दिवशी ह्या 4000 प्लांट मध्ये चालू दे. दुसऱ्या दिवशी वाल पलटवायचा त्या वाल चालू दे. याच्याने वॉटर मॅनेजमेंट गडबड होतात. मग आपल्याकडे याच्यामध्ये यायला त्याचा 3रा दिवस उगवतो. म्हणजे 3 दिवस इथं पाणी डम्पिंग होतं. म्हणजे काय होतं. आता थंडी किती जोरात आहे बघा. याच्या स्टंपला जर हात लावला तर हा थंडागार आहे. म्हणजे हा फ्रीजिंग झालेला आहे. आता दादांनी मला एक प्रश्न विचारला की याच्या झाडांची पानं काटली पाहिजे का. तर हे कापायलाच नको पाहिजे. कारण हे याला जर आता इथं राहू दिले तर याचं स्वेटरचं काम करते. कमीत कमी हाफ बाह्यांचा टी शर्ट आणि फुल बाह्यांचा टी शर्ट थंडीमध्ये कुठेतरी फरक पडतो ना. तसा याला कुठे कुठे फरक पडतो. उन्हाळ्यात टेम्परेचर ऊनही पडत नाही त्याच्यावर. म्हणजे याच्यावरती उन्हाळ्यामध्ये ज्या गरम हवा येते त्याचा पण प्रॉब्लेम येत नाही. आणि आता थंडी जी खालनं चालते त्याचा पण प्रॉब्लेम येत नाही. म्हणून पानं कापायला नको. हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं. आता दुसरं तुम्ही जे म्हणतायत की तळा पडतात. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर माझे व्हिडिओ सगळे बघत असाल तर जेव्हा जेव्हा जास्त थंडी पडते तेव्हा तेव्हा केळीला जास्त पाणी दिलं गेलं पाहिजे. ऐकलंय व्हिडिओ. जेव्हा जेव्हा जास्त थंडी पडते तेव्हा तेव्हा केळीला कंटिन्युअसली पाणी दिलं गेलं पाहिजे. मोटर बंदच नाही. आपण काय करतो विपरीत करतो की केळीचं पाणी बंद करून टाकतो. बरोबर. म्हणजे भाषा का चेंज होते. कारण का की तुम्ही एखादी व्यक्ती. आता आपण सगळे शेतकरी आहेत. गहू भरण्याला हरभरा भरण्याला जर पट पाण्यानं जर गेले रात्रीच्या टायमाला जर लाईट असली तर आपण काय करतो त्या पाण्याच्या दांडात उभा असतो. कारण का की बाहेर निघाले की आकटी जोड बी ते आकटी आपल्याला पाहिजे तेवढी उब देत नाही. पण पाण्यात उभे राहिले की पूर्ण बॉडीला गरम लागते. का बरं की ते पाणी जे वाहणारं असते ना डेली ते आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करते. तसं केळीमध्ये जेव्हा जेव्हा जास्त थंडी पडते तेव्हा तेव्हा कम्प्लीट पाणी दिलं गेलं पाहिजे. म्हणजे केळीला पाण्याचा भरणा केला गेला पाहिजे. बरोबर. दुसरं जर तुम्ही हा भरणा नाही केला तर मग तुमची जमीन उलासते. हा तळा पडतात आणि तळा पडल्यानंतर जर त्यातून थंडी हवा लागली मग झाडाचा येणारी येण पण थांबते. मुळी पण काळी पण होते. मुळी बंद पडते. थंडी गेली की 20-25 दिवसानंतर पानं पिवळे पडतात नाही तर कडेने सुकायला लागतात. मग त्या टायमाला एखादी चांगल्या ॲग्रोनॉमिस्टकडे गेले किंवा दुकानाकडे गेले तर ते काय म्हणतात पोटॅशियमची कमी आहे तुम्ही पोटॅश द्या. मग पोटॅश तो हार्ड पोटॅश देत नाहीत. ते सल्फेट ऑफ पोटॅश देतात डायरेक्ट. एमओपी देत नाही. म्युरेट ऑफ पोटॅश देत नाही. कारण ते म्हणतात की आज दिला की तो 90 दिवसानंतर लागतो. म्हणून मग तुम्हाला सजेशन दिलं जातं की 0050 घ्या 13-0-45 घ्या. बरोबर आहे की नाही. कारण का की याला बाबा थोडासा पोटॅश कमी होतो आहे. आपण तसं करायचं नाही. ज्या ज्या वेळेस थंडी आली त्या त्या वेळेस कळीचा चुना मी नेहमी सांगतो आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून सांगतो आहे. आज फेब्रुवारी यायला लागला. कळीचा चुना 1000 किलो द्यायचा. कळीचा चुना कोणता की पाण्यात टाकली की उबडी येते. तो उष्णता देतो. पाण्यात टाकायचा. चुना खाली बसला की वरचं जे पाणी असतं ते ड्रीप मधून ऍप्लिकेशन करायचं. म्हणजे झाडाची मुळी जी असते तिला चणचण भागते. आपण एखाद्या वेळेला चुना खाल्ला की आपलं तोंड फुटतं ना. तसं मुळी जी असते ती थंडीमुळे बंद न पडता तिच्यावरती चणचण गेली की मग मुळी ऍक्टिव्ह होते. ऍक्टिव्ह झाल्यानंतर एक दिवस परत त्याच्या मागे पाणी द्यायचं गरम पाणी. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच्या 3ऱ्या दिवशी ऍसिड ट्रीटमेंट करून घ्यायची.
ऍसिड मध्ये H2SO4 घ्यायचं 1000 लिटर. हे तुम्ही केलेलं आहे का? हे जर केलं तर चुना कॅल्शियमचं काम करतो. सर्वात आधी काय करतो की मुळीला शॉक देतो. शॉक दिल्यानंतर तुम्ही जर सल्फ्युरिक सोडलं तर तो कॅल्शियम सल्फाईड बनतो. काय बनतो? कॅल्शियम. म्हणजे कॅल्शियम सल्फाईड झाड पटकन अपटेक करतं आणि जे ते ट्रेसेस मध्ये गेलेलं आहे त्या ट्रेस मधून रिकव्हर होतं. ये अटकत नाही. पाण्याचा साठा जो किडीला नेहमी लागतो तो साठा वरपर्यंत घेऊन जातो. जो आणि कॅल्शियम आणि पोटॅशियम हा दोघांशी लिंकिंग आहे, तुम्ही बघितलेलं असेल. जर कॅल्शियम झाडाने उचलला तर तो पोटॅशियम बी उचलतो. मग कडेला येणारे जे प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला म्हणजे ते दिसत नाही. हे अर्ली प्रोटेक्शन आहेत. तुम्ही 1 वर्षभर माझ्यासोबत चाला, तुम्हाला पुढच्या वर्षी काहीही सांगायची गरज पडणार नाही, कारण तुम्ही सगळे शिक्षित शेतकरी आहेत. दुसरं स्वतः काम करणारे शेतकरी आहेत. तुम्ही मजुराला फोन लावून तिथून व्हाल पणटवणारे शेतकरी नाहीत. म्हणून तुम्हाला जास्त गोष्टी सांगण्याला मी बडी पडणार नाही. तुम्हाला लगेच लक्षात येईल की मी चुना सांगला की तुम्ही आधीच प्रोटेक्शन असतं. शेतकरी घरांमध्ये माझी गाईडलाईन असली की आधी ब्लिचिंग पावडर आणतो, कडीचा चुना आणतो, कॉपर ऑक्सिक्लोराइड आणतो, नीलात होता आणतो, दूध आणून ठेवतो, दही आणून ठेवतो. आता तुम्ही म्हणणार की हे काय काय ह्या लागणाऱ्या गोष्टी आहेत आपल्याला. आपण दुसरा आणून ठेवतो 0050, पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम सोन, काय काय गोष्टी आहेत त्या लागणारच आहेत. त्या न दिल्याशिवाय केळी येणार नाही हे शाश्वत सत्य आहे. पण ते किती, कधी आणि कसं हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला केळी चांगली केळी म्हणजे एकरी माझा जो गोल आहे की एका एकरामध्ये 40 टन उत्पादन कसं येईल. एका एकरात केळीचं 40 टन उत्पादन कसं येईल, कारण भाव आपल्या हातांमध्ये नाही. 10 रुपयाचा जरी भाव मिळाला तर मग आपण त्या टायमाला एका एकरातून 4 लाख रुपये आपण उत्पादन घेऊ शकतो. जेणेकरून त्यात जर आपण 1.5 लाख रुपये खर्च केला तर खिशामध्ये 2.5 लाख रुपये आपल्या पडू शकतात. एवढा आपण करू शकतो. आणि 1.5 लाख 1 एकराला फार मोठा खर्च झाला. फार म्हणजे की उतू जाईल ते केळी झाला. मग आपण हा खर्च पण कशी, आज जमिनीमध्ये सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे केळीला, शेतकऱ्यांना असं वाटतं की पाणी लागतं तर आपण एक्सेस पाणी देतो. त्या पाण्याचाच प्रतिबंध असायला पाहिजे. आता तुम्ही मला बोलले की थंडीमध्ये तर आलं लक्षात, जेवढी जास्त थंडी तेवढे जास्त, जेवढ्या दिवस थंडी तेवढ्या दिवस पाणी, भलेही ते पचर होऊ द्या, रोज पाणी, दररोज पाणी. थंडीत जास्त पाणी. म्हणजे इथं आल्यानंतर तुमचा पाय इथं फासला पाहिजे, एवढं पाणी आलं पाहिजे. तर केळीला थंडी मुळी बंद पडणार नाही. आम्ही तर पाणीच नाही देणार. ते गडबड आहे. झाडं सुकट पडतात, झाडं सुकट पडतात. सुकट पडल्यानंतर तुमचे पिवळापणा येतो, सगळ्या गोष्टी. आता बघा याचे विपरीत परिणाम पण होतात. जर जास्त पाणी दिलं त्याचे विपरीत परिणाम बी होतात. जर आता जास्त पाणी दिलं आणि लगेच 8 दिवसानंतर जर ऊन तापायला लागतं तर ह्युमिडिटी वाढते. शेतामध्ये गेल्यानंतर जीव घाबरतो. आणि ती ह्युमिडिटीज म्हणजे तुमची स्पोरल फंगस ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये वाढते. म्हणजे तुमचा करपा आणि चरका परत वाढतो. मग त्या टायमाला तुमचे स्प्रे आधी स्प्रे प्रोटेक्शन मध्ये होऊन गेलेले पाहिजे. किंवा तुमचा कार्बनडिझम मेन्कोझेब आणि पोटॅशियम ह्युमेट किंवा एखादी कसा मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये 4 ते 5 मॉलिक्यूल आहेत ते ड्रिप मधून ऍप्लिकेशनला गेले पाहिजे. जसं आज आपण करायला काय पाहिजे, न्यूट्रिशन पार्ट वेगळा करून आज सगळ्यात आधी सगळ्या शेतकऱ्यांनी कडीचा चुना दिला गेला पाहिजे. कारण 5 दिवसापासून लगातार थंडी आहे. रात्री सकाळी 9 वाजेपर्यंत माणूस बाहेरच निघत नाहीये, बरोबर. तर ही थंडी यांना लागते आहे. तर आधी 2 किलो कडीचा चुना, त्याच्या 2 दिवसानंतर 1 लिटर सल्फ्युरिक ऍसिड, 5व्या दिवशी 100 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम कार्बनडिझम मेन्कोझेब आणि 200 ग्रॅम तुमचं मॉलिक्यूल पोटॅशियम ह्युमेट, पोटॅशियम फुलवेट, सीवीड एक्स्ट्रॅक्ट, प्लांट एक्स्ट्रॅक्ट, प्लांट स्टिम्युलंट, असे जे काही मॉलिक्यूल एका बॉटलमध्ये जर तुम्हाला कुठे मिळत असले तर ते त्या कार्बनडिझम मेन्कोझेब सोबत टाका. त्याच्यामध्ये 2 किलो खडी साखर टाका, जी आपण मोठी खडी साखर खातो ती खडी साखर टाका. ती का टाकायची, तर ती पाण्यात टाकल्यानंतर ती कार्बन डायऑक्साईड सोडते. म्हणजे झाड पटकन त्याला अपटेक करते. आणि ते जर तुम्ही ड्रिप मध्ये दिलं तर पूर्ण सिस्टमॅटिक मध्ये ते पूर्ण कार्बनडिझम मेन्कोझेब तुमचं कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक फंगिसाइड असं जातं. म्हणून तिथं ते त्या येणाऱ्या स्पोरल फंगसला तिथं प्रतिबंध करतं, बरोबर. म्हणजे जमीन हे पण झाली तुमची भुसभुशीत. दुसरं जमिनीतून त्याला डोसेस पण गेला. डोसेस म्हणजे काय की कॅल्शियम नायट्रेट गेलं
तुमचं कॅल्शियम नायट्रेटच्या ठिकाणी कॅल्शियम सल्फाईड जर गेलं तर इथं पोटॅश तुम्ही कधीही माती तुमची परीक्षण करा, तुमच्या आपल्या ह्या जमिनीमध्ये पोटॅश अवेलेबल फॉर्म मध्येच दाखवतो. केलेला आहे कोणी? मातीचे नमुने चेक केले, फॉस्फरस आणि पोटॅशियम आहेच आपल्या मातीमध्ये, पण तो अवेलेबल फॉर्म मध्ये झाड कसं अपटेक करेल ह्या गोष्टीसाठी काय केलं गेलं पाहिजे, तर जमिनीची यंत्रणा जी आहे ती यंत्रणा सुधारली गेली पाहिजे, अपडेट केलं पाहिजे. बरोबर. दुसरं, जमिनीचा ऑर्गॅनिक पर्सेंटेज कसा वाढेल याच्यावरती काम केलं गेलं पाहिजे. ह्या पत्ती पाल्याने जमिनीचा पाहिजे तेवढा ऑर्गॅनिक पर्सेंटेज वाढत नाही. जमिनीला पाहिजे तुमचे चांगली शेणखतं. चांगली शेणखतं म्हणजे काय की शेतातून पिलपत्ती कापून सण किंवा एखाद्या ठिकाणचं गवताचं वजन बांधून सण घरून तिथं नेतायत, त्या गावडीला टाकतायत आणि ते शेण कुटार तुम्ही घरी आणतात, ते खतं नाहीत. पहिले दानाचे जे ढोरं राहायचे आपल्याकडे ज्या गोठ्याच्या गायी राहायच्या, ज्याला आपण दान भरून ठेवायचे. दान म्हणजे काय? या तूरचा पाला, हरभऱ्याचा पाला, तुमचे जेवढे सुके पाले आपण त्या ढोरांना देत होते तेवढं त्यांचं शेण काय यायचं, घट्ट यायचं. आणि घट्ट शेण जर एखाद्या टायमाला त्याच्यावरती त्यांचं मूत्र पडलं तर लाल लाल पाणी व्हायचं, त्याला म्हणायचे ह्युमस. आता निघते का होते लाल पाणी? ज्यांच्या घरी गोडाऊन भरलेले आहेत त्यांच्याच गोठ्यांमध्ये तुम्हाला ते लाल पाणी बघायला मिळेल, नाहीतर नॉर्मल शेतकऱ्यांच्या घरी त्या गोष्टी मिळत नाही. ते इथून 10-12 पच्चे हे खाल्ले की तर तिकडे मुत्ते खाली. विषय झाला की आपण कास्तकार 1700 रुपयाचं पोतं टाकून राहिलो 50 किलोचं, पण 1700 रुपयाची 10 क्विंटलची टाली टाकून नाही राहिलो शेणखताची. म्हणजे शेणखत बी कोणतं भरलं गेलं पाहिजे. आता 10 ट्रॉले शेणखत आणलं तर ते खत कसं असलं पाहिजे हे बी तर महत्वाची गोष्ट आहे, बरोबर. त्याच्यात किती, नाहीतर मग आपण गवतच उपटत राहा मग. कारण मला सांगा, गेल्या 50 वर्षापासून आपण एकच करतो आहे, केळीच्या झाडापेक्षा त्या आजूबाजूला येणाऱ्यालाच मेहनत करतो. 4 महिने तर तीच मेहनत वेगळी राहते, सगळे त्याच्यानेच त्रासतात. आता गेल्या 40 वर्षापासून आपण त्याला वखर बी आणला, पॅराखॉट बी मारलं, त्याला आलं पुढच्या वर्षी कुठून आणखी? ते शेणखतातूनच येतं. कारण शेणखत कुठून येतं? आपण गुराढोरांना जो टाकतो, आपल्या शेतातला जे काही गवत टाकतो हे टाकतो ना, हे त्यांच्या पोटामध्ये डायल्युशन होत नाही, पोटामधून खतामध्ये जातं, खतामध्ये त्याला अजून प्रतिसाद मिळतो, एकदम व्यवस्थित जर्मिनेशन होऊन येतं. ते तिथून तुम्ही टाकलं का लगेच 15व्या दिवशी तर असं गदगद निघून येतं. तुमची केळी जाऊ द्या, तिकडे हरभरे जाऊ द्या, ते त्याच्या अगोदर वरती येतं. आणि त्याच्याच मागे आपल्याजवळ कोणतं गाव होतं ते त्यांच्याकडे म्हशी आहेत. ते आता तेलाराच्या पुढे गेले होते. गाडेगावचा शेतकरी आहे, त्यांच्या स्वतःच्या म्हशी आहेत. आता प्रत्येक शेतकरी हे मेंटेन करू शकत नाही, मला माहिती आहे. कारण शेतामध्ये गडी भेटत नाही तर तो घरी बैलजोडी असली की तो मी येतच नाही, त्याला माहिती आहे शेण फेकायला लागेल, बरोबर. पण त्यांच्याकडचा एक अनुभव लक्षात आला की त्यांचं स्वतःचं म्हशी आहेत 10-12, तर त्यांनी कोरडा चारा भरून ठेवलेला आहे आणि दानाच्या म्हशी आहेत. तर जेवढ्या बी शेतामध्ये त्यांचं काहीतरी 40 गुंठे शेत आहे, तर त्या 40 गुंठे शेतामध्ये जे शेणखत टाकलं तिथं ना गवत उगून आलं ना काही, परंतु तिथली जी केळी आहे ती अप्रतिम आहे. फक्त 2च डोस टाकले आणि त्यांच्याच काकाने त्यांच्या बाजूला केळी लावलेली आहे, ती केळी एवढी आहे आणि यांची केळी डोक्याच्या वरती पडून गेलेली. म्हणजे डोळ्यासमोरचे रिझल्ट फरक पडतो आपल्या. तर लोकांना शेणखत बी सहज कोणी ॲग्रोनॉमी सांगतो की एकरी 5 ट्रॉली शेणखत टाका. आता कोणतं टाका, कसं टाका, तो एवढा डोकं लावणार नाही, तो फक्त शेणखत आण. आपल्या वावरात आहे ना, अर्ध्या बनात शेणखत टाकेल आहे, अर्ध्याच्यात टाकेल नाही, खूप फरक आहे. मग आता हा प्लॉट 4000 झाला आहे. मग समजा विचारलं 4000चे जे मागचे झाडं राहतात निस्वन व्हायचे, त्याचं कारण काय? समजा पाणी पडल्यावर जमतात, शेवटी जे जमणार आहे नाही, एवढा फरक पडायला नको. जर टिश्यू कल्चर लावलेलं आहे तर फक्त 45 दिवसामध्ये सगळे झाडं निघून जायला पाहिजे. तुमच्या बेण्याचे जर प्लॉट असले तर ते चालूच राहतील, आणि टिश्यू कल्चर मध्ये जर राहिले तर ते कोणते राहतील मी सांगतो. एखाद्या टायमाला डुकराने फेकलेले राहतील, तुम्ही लांगे भरलेले असतील ते राहतील, ते झाडं मागेच राहतील. कारण का? आपले पहिले लावलेले झाडं वरती चालले जातात, आपण ते नंतर लावतो, हे झाडं त्यांना दाबतात. आता याच प्लॉट मध्ये जणन 1.5 महिना झाले ना चालू होते. 1 जानेवारीला झाड दिसलं, 1 जानेवारी दिसलं. स्पीडली येणार नाहीत, कारण काय आहे, थंडी पडते आहे, तर ह्या थंडीमध्ये हा पुशअप करू शकत नाही. आता तरी सध्या तुम्ही चांगले मॉलिक्युल म्हणजे चांगल्या प्रकारे गाईडलाईन फॉलो केली आहे म्हणून, नाही तर काहीच्या कंबया 15-15 दिवस डोक्यावरतीच दिसत आहेत की आपण देवावानी वाट बघतोय की हा खाली येईल का. दिसताय तुम्हाला, तुमच्याकडे बी असेल ना. तर याला तुम्ही
कितीही पोतेचे पोते टाका, परंतु जोपर्यंत फोटोसिंथेसिस होणार नाही, सूर्यप्रकाश हा आपला फार आपल्याला काय वाटतं की आपण सगळे काम कुस्त्या खेळतो आहे, आपण काहीच कुस्ती खेळत नाहीये. तुम्ही प्रत्येक झाडाला एक एक पोतं टाकून ठेवा, जर सूर्यप्रकाशच नाही निघाला तर आपण काहीच करू शकत नाही. तुम्ही पाणी बी कितलंही द्या, सगळ्यांचा सगळा वाटा आहे. जर आपण काम करतोय तर कुठेतरी आपल्या गृहिणीचा बी वाटा आहे, जे की आपल्याला डबा बनवून देते आहे. मी इथं बोलतोय तर माझा वाटा नाहीये, माझ्या घर परिवाराचा पण वाटा आहे, की जेणेकरून मी 10-10, 12-12 दिवस घरी राहतो, तर त्यात ते आनंदी असतात घरी. बरोबर, म्हणजे सगळ्या ठिकाणी सगळ्यांचा वाटा आहे. इथं सूर्याचा पण वाटा आहे, हवेचा पण वाटा आहे, पाण्याचा पण वाटा आहे, चंद्राचा पण वाटा आहे, म्हणजे सगळ्यांचा वाटा आहे. जसं आता काही लोक जसं अन्न आहे की बा पत्ती जर कापली तर लवकर निचरा होते, म्हणजे जंगल लवकर फास्ट होते. वारे वगैरे असं काय होतं की ह्या ज्या भूमिका आहेत, आता होतं काय त्यामुळे तर हे लेट नाही झालं. नाही, त्यांचं बी म्हणणं काय आहे तर जसं काकाचं वय आहे आणि काकांनी जे केळी लावल्या 4x4, त्या टायमाला 4x4 मध्ये बी केळी येत होत्या. पण आता केळ्यांच्या ज्या जाती निघाल्या त्या टायमाला साध्या केळ्या होत्या आपल्या गावरान, त्याची हाईट काही एवढी जायची नाही. मग गावरान केळीची हाईट जर छोटी राहायची तर त्याला पाहिजे हवा कशी मोकळी राहायची त्याची, आणि 4x4 मध्ये घड किती यायचा हो त्या टायमाला, 12 किलो 15 किलो. आज आपली अपेक्षा आहे की 40 किलोचा घड यायला पाहिजे. मग 40 किलोचा घड यायला पाहिजे तर त्याचं स्ट्रक्चर बी बनायला पाहिजे. म्हणून मी काय सांगतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता पत्ती कापायला लावतात म्हणजे काय की त्यांना असं वाटतं की हवा मोकळी नाहीये म्हणून हे झाड चालत नाहीये, तर हवा मोकळी राहिली पाहिजे. आता हवा मोकळी राहायला पाहिजे म्हणून 5x5च लावलं पाहिजे का? त्याला ग्राफ थोडासा मोठा घेतला पाहिजे. मग ग्राफ जर मोठा घेतला तर हवा मोकळी राहील. ऍक्च्युअली याचा आणि त्याच्याशी काहीच फरक नाहीये. मेन वाटा जो असतो, जो आता सूर्यप्रकाश कमी पडतो त्याच्यामुळे केड्या थांबतात. हे हवा याच्याने, हवेने किंवा याच्याने काही तेवढा फरक पडत नाही. आता येलेच लागून दुसऱ्या कंपनीचा प्लॉट आहे, तिच्यातले मागच्या वर्षी लागवण आहे जून मधली, तिच्यातले अजून झाड येऊन गेला. 6/12/2022 ची लागवड आहे. 1 वर्ष जास्त झालं त्याला, निसवड चालूच आहे अजूनही राहिलं काही, म्हणजे निसवण राहिली त्याची. आता हे कसं असते, मी जे सांगितलं की सगळ्यात आधी मदर कल्चर क्लोन, तुम्ही कंपन्यांचे नाव का नाही घेऊ देत आहे? मला हौस आहे का की मी माझ्या कंपनीचं तुम्ही नाव घेत नाही, त्याच्यामध्ये बाकीच्यांचा बदनाम होऊ द्या. कोणाला बदनाम करण्याची काही आवश्यकता नाही. मेन कारण काय आहे, आपण आपल्या ग्राउंड लेवलला कोणतं बियाणं घेतलं पाहिजे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आपण त्या टायमाला होतं काय, मी सांगतो तुमच्याकडे मी येऊन गेलेला आहे, भाऊ तुम्ही 16 रुपये सांगताय, ते तर 14ला देत आहे, घे ना मग. भाऊ ते तर 7 रुपयालाच देत आहे, मग घ्या. मार्केटमध्ये बुलेट बी आहे, स्प्लेंडर बी आहे. लोक बुलेट बी चालवत आहे, स्प्लेंडर बी चालवत आहे. दोघे बरोबर मला इथं आणूनच ठेवतील त्या, पण फरक आहे ना. अॅनासिनची गोळी 1.25 रुपयाची मिळते, 1.5 रुपयाची मिळते. तेच डोकं दुखण्याची दुसरी गोळी 5-7 रुपयाचा मॉलिक्युल येतो. पण ते शरीरामध्ये कोणत्या पार्टला काय हानी पोहोचवते हे 40 झाल्यानंतर लक्षात येते. बरं, आता तुम्ही 40 किलोचा घड म्हणता, आता अशी परिस्थिती आहे त्याच बनात की 41-42 झाड लायला 3000 कॅरेट, 3,500 झाड लायला त्याच्यात. कॅरेट किती निघाले? 1100 की 1200 कॅरेट त्याच्यात निघाले. नाही, कॅरेटचा मला हिशोब नाही माहिती. 20 किलोचा कॅरेट, 20 किलोचा कॅरेट समजा, जवळपास 11 किलोची रास पडली तिच्यात. नाही, आता मी काय सांगतो, तुम्ही काय असते ना, तुम्ही प्रॅक्टिसेस चेंज करा. बेन एका टायमाला तर तुम्ही लावता, हे मला माहिती झालं की बाबा तुम्ही एका गावामध्ये एका वेळेला बेन लावता. मग जर तुम्ही प्रॅक्टिसेस जर चेंज केल्या तर तुम्हाला फायदे होतील. आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं राहील की बाबा माझ्याकडे 2 लिटर डिस्चार्ज नाही, आजच तुम्ही म्हणता ड्रिप नवीन करा. मग 4 लिटर जर टाकलं तर मग 4 लिटर जर टाकलं तर तुम्हाला वेळोवेळी व्हाल पलटवावे लागते, एवढं तुम्हाला करावं लागेल. बरोबर आहे की नाही? जर तेवढं करत असले तर मग जी जुनी नळी आहे तिच्यावरतीच तुम्ही भागवा. आणि जर नवी करायची आहे तर जास्ती महाग न घेताना मिडल क्लास घ्या, चांगल्या क्वालिटीची, जी 2-3 वर्ष तुम्हाला पुरते. ती जरी टाकली तरी चांगलं येते. ते काय 2-2.5 हजार रुपयाचं चांगलं 1000 मीटरचं 0.4 mm बंडल येतं, 2 लिटर डिस्चार्ज चांगलं येतं एकदम. नाही, 2 लिटर वाला चालतच नाही साहेब, याला पाहिजे 4 लिटर वाला. 4 लिटर जे ड्रिपर पाणी गळते ते असं फैल ते पूर्ण डबल नाही. याचं होतं काय, तुमचं जे 4 लिटर नाही, यांचा जो नाही, यांचे प्रश्न फार चांगले आहेत. 4 लिटरचे जे डिस्चार्ज तुम्ही सांगताय ना, ऍक्च्युअल मला सांगा, असे ड्रिपचं जे पाणी पडतं ना,
ड्रिपचं बून पडल्यानंतर आधी लगेच दिसत नाही पाणी. वल तुमची बोरिंग बंद केल्यानंतर, मोटर बंद केल्यानंतर नंतर असा ओलावा दिसतो. कारण का, मी काय सांगतो, मुडीजवळ हवा आणि पाणी दोघांचं प्रमाण बॅलन्स मध्ये पाहिजे, तर तुमची मुडी काम करते, नाहीतर मुडी काम करत नाही. जास्त पाणी झालं तर मुडी काळी पडते, डम पडते. ते 2 लिटर वाला ड्रिपर जे आहे की नाही, त्याची खोल जाते, वोल नाही जात तशी. हो, खोल जास्त जाते खाली, पण वर असं पसरत नाही ते. बरं, मग म्हणजे 4 लिटर वाला आहे. समजा की बा 31 झाडं लावले आणि 1200 कॅरेट निघाली, त्यात रोपाचं काही आहे की आपली मेहनतचं काही आहे? आता ते बघावं लागेल. मी इथून बसून साधू नाहीये की बरोबर आहे की नाही, मला बघावं लागेल. बिना फालतूक बिचारा त्या कंपनीचं नाव कशाला मोठं करायचं? कंपनीचं नाव म्हणजे मेन काय आहे की आपली काय प्रॅक्टिस कुठली सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर आहे की नाही. आता तुम्ही म्हणतायत की त्याला 2.5 वर्ष होऊन गेले ना, निस्वा येतोच आहे. घड एवढा असा कसा आहे, जसं समजा हे दंडल तिथून फणीपर्यंत जेवढं मोकळं आहे की नाही, तेवढ्या जिच्यात सारी प्रक्रिया आहे. घड गिळ व्हरायटीचा पण फरक पडतो. दुसरं व्हरायटीचा फरक पडतो. आम्ही एका व्हेरायटीनं आम्हाला 3 वर्ष डुबवलं. हे सारेच कास्तकार डुबेल आहेत. त्याच व्हेरायटीनं सारेले डुबवलं, पण तरी लोक ऐकत नाहीत. लोकांना काही कास्तकारांनी ते लावलीच, काही जणांनी लावलीच. गाडी पेटून द्यायला आलतो आम्ही त्या कंपनीच्या मालकाची. नाही, आता बघा, त्या मला एक सांगा, त्या व्यक्तीची गाडी पेटवायला त्या आपण जे डिसिजन घेतल्या, आपल्या चुकीच्या डिसिजनमुळे ह्या प्रॉब्लेम आहेत की नाही? तुम्ही सांगितलं ते योग्य आहे की तुम्ही चुकीला तुम्ही घेतली, कंपनीने शिफारस केली. आता करा काय, एखादी टायमाला तुमचे सगळे शेतकऱ्यांनी, जसं रोपांमध्ये तुम्हाला असं वाटतं की यार कोणाचे बी लावलं तर थोडासा गडबडच होते आहे. कंदावरतीचा, कंदाचे पण माझे प्लॉट बघा, माझे स्वतःचे प्लॉट आहेत कंदाचे. मी नेहमी व्हिडिओ टाकतो. सगळ्यांनी किसान कार्यशाला बघतात का? कंदाचे प्लॉट आहेत माझे. याच्यापेक्षाही 1.5 बंच येतात, याच्यापेक्षा 1.5 कंदाचे बी. प्रॅक्टिस तशा करावी लागते. व्हरायटी जी नाहीच आहे ना, याच्या बाजूनेच काढलेलं आहे, त्याला ट्रीटमेंट केलेली आहे, त्याला वेळोवेळी पाण्याचं. मी काय सांगतो, केळीमध्ये सगळ्यात चांगला वाटा हा पाण्याचा आहे. 4 लिटर डिस्चार्ज आणि 2 लिटर डिस्चार्ज मध्ये तो फरक पडत नाही. माझ्याकडे 2 लिटर डिस्चार्ज आहे. तुम्ही प्रत्येक शेतकरी 1 एकर बाजूला काढून डबल लॅटरल 2 लिटर डिस्चार्ज करा. तुम्हाला पाण्याचं नियोजन करा, न्यूट्रिशनचं नियोजन करा. याच्यापेक्षा 1.5 लक्षात येईल तुमच्या की इल्ड तुमचं वाढेल आणि खर्च बी चांगला होईल. समजा आपण मे महिन्यात यावर्षी जर केळी लावली, तर मग त्याला सुरुवातला एवढ्या टेम्परेचर मध्ये खाद्य काय द्या? आले खाद्य नाही, पहिले पाणी खायचं. हो ना, पाणी समजा ते जगायची. डोक्यामध्ये काय खोड्या यायच्या हे समजत नाही. खाद वरतीच येतात हे. मेन लक्षात काय आहे की मेचा जर 27 किंवा 25 तारखेला जर केळी लावता आहेत, प्रश्न कसे विचारले गेले पाहिजे मी सांगतो तुम्हाला. 25 तारखेला मला काही प्रॉब्लेम नाहीये, मे मध्ये जर का केळी लावतो आहे. इसको दूसरा चालू करें, दूसरा चालू करें. दुसरा करा व्हिडिओ, दुसरा करो उसमें बरोबर राहू द्या बोल.